हाय, स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये. आज बघा मला भेटायला कोण कोण आलेलं आहे. हे महाराज आहे आणि यांचं पण चॅनल आहे. आम्ही शिर्डीला आलो होतो, तर ताईंचा कॉल आला. ताईंचे ब्लॉग बघतो आम्ही कायम, तर छान असे ब्लॉग असतात ताईंचे. आणि ताईंचा ब्लॉग बघून किंवा ताईंना भेटण्यासाठी आम्ही शिर्डीवरून, ताईंचं गाव जवळच आहे, जळगाव ताई म्हणतात, जळगाव. तर जळगावमध्ये आम्ही इथं आलेलो आहे ताईंना भेटायसाठी. ताईने आम्हाला छान असा फराळ वगैरे दिलेला आहे. दिवाळीचा फराळ घेतला आम्ही आणि बसलेले. तसेच आमच्या सोबत आलेले वैद्य गुरु पाडे मामा हे पुण्यावरून आलेले आणि मी अकोल्यावरून आलेलो आहे. म्हणजे अकोले तालुका अहमदनगर जिल्हा आणि मामा पुणे. आम्ही आलेलो आहे काही जंगलामध्ये वनस्पती शोधण्यासाठी चाललो. तर ताईंची युट्यूबच्या माध्यमातून ओळख झाली आणि ताईंना युट्यूबच्या माध्यमातूनच आम्ही भेटायसाठी आलेलो आहे. पाडे मामाची आणि माझी ओळख होती बरं का. मी पाडे मामांचे व्हिडिओ पाहिले होते, त्यांनी माझे पाहिले होते. आणि ते असं म्हणजे वनस्पती हे देतात ना, आणि जे आजारी असेल ना त्या लोकांना पण ते म्हणजे कोरिअर मार्फत वनस्पती देतात. हो बघा, आपण इकडं फोन आल्यामुळं त्यांनी एक वनस्पती लागत होती. म्हणजे एक वनस्पती त्यांना दिल्यानंतर ह्या वनस्पतीनं काही नीट काम केलं नाही, पांढरी काठी. म्हणून ह्याला आपण आता 3 काटे देणार आहेत. आपल्या बारक्या बहिणीला भेट म्हणून आपल्याला मदत व्हा म्हणून की आपली तिनं लांबून आला यायचं म्हणजे नक्की नव्हतं. पण अचानक फोन आला की दादा कुठे आहेत. म्हणलं मी इथं शिर्डीला आलेलो आहे दर्शनाला, लई दिवसाला भुकीत होतो. म्हणलं ताईची दाजीची भेट होईल, कुठेतरी नातं जपल्या जाईल म्हणून काटे मी माझ्या सांगत होत्या गाडीत. मग 3 काटे देऊन म्हणलं काय जर तांत्रिक दोष असला घरात, या पांढऱ्या काठीचा काय करायचं वापर मौलिक म्हणून सांगतो. एक 1.25 फुटाचा तुकडा घराच्या मधून बांधायचा. देवारे 2 पूजा 2 ठेवायचे हळदीनं रंगून. आणि तुम्ही तिथं पैसे ठेवत आहे तिथे एखादा तुकडा हळद लावून गायत्री मंत्र म्हणून जरी जपला तरी चालतं. नाही तर दुसरे आणि असे भरपूर मंत्र असते तर गायत्री मंत्र जरी केला तरी चालतोय अशा एक मदतीने म्हणून. पण पांढरीची काठी द्यायला हेंडी द्यायला आहेत म्हणून व्हिडिओ काढताय. जेवढा तेवढ्या पांढरीच्या काठीचा पण सगळ्याला व्हिडिओ द्या. त्यांना कॉल करा, नाही मला कॉल करा. माझं एक चॅनल आहे घरचा वैदिक मराठी चॅनल. दुसरा एक चॅनल आहे घरचा तंत्र. काही तंत्राच्या बाजू असतात, जनावरांच्या असतात, पशुपक्ष्याच्या असतात. काही बी एक जगात अनंत अडचणी आहेत तरी त्याच्यातून आपण एक कुठतरी थोडा त्या जे दुःखाचे माणसं आहेत त्याला एक साथ म्हणून कुठेतरी त्याला मदत होईल. आणि दुःखातला माणूस कुठेतरी सुखात न्यायचा प्रयत्न आमचा चालू आहे सगळ्याचा. आमचे गुरुबंधू पेडेकर गुरुजी आणि आम्ही पाडेमामा असे पाडेमामा ओळखीत येतं. माझं नाव खरं बळीराम मोहन पाडे, राहणार लातूर, उस्मानाबाद जिल्हा, धाराशिव जिल्हा, मुरुडपाशी गाव आहे माझं पाडे पिंपरी म्हणून. पण राहायला मी हडपसरला असतो. कुणाला काहीतरी असल्या मदती असल्या गोरगरिबाच्या आपण त्यांच्या फोनवर बी काही समस्या दूर करू शकतो. अगर काय असतं तर एकतर कसं असतं ती माणूस एकतर आजारानं परिस्थितीनं ग्रासून गेला असतो. त्या आपण त्याला काहीतरी मदत कुठली 4 शब्दाची जरी झाली तर त्या माणसाला एकदम किती त्या आनंदाचा एक असा पर्वत वाटतो की आल्यावर माणसानं आनंदाची गोष्टी बोलल्या. खरंच तुम्ही आले ना, मला एवढा आनंद झालेला आहे ना. पण आता कसं ते मनातला आनंद चेहऱ्यावर दाखवू शकत नाही. दाखवू शकत नाही. तसं आज हे भरपूर आनंद झालाय. पेडेकर गुरुजी आले, पाडेमामा आले, तर ह्याने आम्ही फराळीला केलं, पोहे केले. म्हणलं काही करीत नका, आम्ही 2 टाइम जेवणारी माणसं आहेत, एवढं काही नाही. योगाने पाडे मामा ते शिर्डीला निघाले होते आणि शिर्डीच्या अलीकडे असताना मी त्यांना फोन केला आणि माझ्या एका शब्दाने त्यांनी ना बिचाऱ्यांनी दर्शन घेऊन रिटर्न गेअर मारला 15 किलोमीटर अंतराचा. परत मग आमच्या गावाला आले. हा काय माहितीये का ताई, युट्यूबचा अल्गोरिदम. लोक काय म्हणतात युट्यूबवरनं वाईट कार्य नाही तर माणसाला चांगलं सुद्धा करता येतं. माणसाला माणसं जोडली जातात. आता युट्यूबच्या माध्यमातून आम्ही लोकांना औषधे देतो, पांढरीची काठी देतो, काही ज्या दुर्मिळ वनस्पती आहेत ते पोहोचवतो ऑनलाईन. मामाचा चॅनल आहे, ताईंचा ब्लॉगचा चॅनल आहे, माझा पण एक चॅनल आहे घरगुती उपाय म्हणून. तर त्याच्यावरनं मी लोकांची मदत करतो, लोकांची सेवा करतो. कारण युट्यूब काढण्याचा उद्देश नाही का आपल्याकडून लोकांची सेवा व्हावा, जनहित जनकल्याण व्हावं. हा आपला धर्म आहे. म्हणून माणसाने युट्यूब वरून ही ओळखी पाळखी संबंध जोडले जातात. आता ताईंची आमची ओळख झाली आणि याच्यामधून आपल्याला एकमेकाला सहाय्य करायचं. एकमेका सहाय्य करू अवघे असं पंत त्याप्रमाणे. खरंच आता कशाची येते तर लवकर योगाने आले. पांढरीच्या काठीचे एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. तुम्ही घेताना त्याला असे खण ठेवायचे, 1-1 इंचाचे 2-2 इंचाचे खण असले म्हणजे
त्या खणातून ऊर्जा निघत असते. आता काही लोक ही खणत होत नाहीत, त्याचे खणं कधी काढायचे नाहीत. आता आपण हे पाण्यात टाकून बघितल्यात, पाण्यात बुडत्यात काट्या. मग एक गुलती बघा, एक काठी हे पांढरीच्या काठीचे तुम्हाला युट्यूबवर अनेक व्हिडिओ दिसतील. हा काही व्हिडिओ फेक आहे ती, काही व्हिडिओ मध्ये माहिती चुकीची सांगितलेली आहे. हो. कारण मी ही पांढरीची काठी, या पांढरीच्या काठीच्या जंगलामध्ये मी स्वतः राहतोय. हो मी इतक्या दुर्गम भागामध्ये राहतो का तिथं कुठलाही नेटवर्क नाही, कुठली रेंज नाहीये. 8 दिवस माझा मी मोबाईलवर नंबर दिलेला पण तो लागत नाही नंबर. माझं काही काम जर असलं तरच मी रेंज मध्ये जातो व्हिडिओ टाकायचं वगैरे. हा. तर पांढरीची काठी ही एक जबरदस्त वनस्पती आहे. ही आपलं रक्षण करते, हो कुठलंही रक्षण. मग तुम्ही भूतबाधा असो, घरामध्ये सर्प येणे, वाघ येणे, हिंस्र पशु पक्षी किंवा वाईट प्रकृतीच्या माणसांपासून पांढरीची काठी रक्षण करते. पांढरीची काठी एक असं आहे, काही पाण्यामध्ये बुडतात, काही पाण्यामध्ये बुडत नाही. काम दोन्ही करते, परंतु लोकांची कधी श्रद्धा पाण्यामध्ये बुडते. हा. तर पाण्यामध्ये बुडते ती जास्त रिझल्ट असते आणि पाण्यामध्ये बुडते ती कमी रिझल्ट देते. हा. रिझल्ट दोन्ही काठ्या देतात. हिची पूजा करायची असते, हिला शेंदूर लावायचा असतो. ही एकतर गायत्री मंत्राने सिद्ध केली जाते आणि दुसरी हनुमान चालिशाने सिद्ध केली जाते. कारण हिच्यामध्ये हनुमंतरायांचा वास आहे, बजरंग बलींचा वास आहे. कसा? वाल्मिकी रामायणामध्ये आलेल्या उल्लेखानुसार असं एका बघा, ज्या वेळेस अंगदला रावणा श्रीलंकेमध्ये पाठवलं होतं आणि अंगदने जमिनीवर पाय टेकवला होता आणि रावणाला सुद्धा तो पाय उचलला नव्हता. त्याचं कारण होतं त्याच्या पायामध्ये पांढरीचा मणी होता, म्हणून त्याला तो पाय उचलला नव्हता. आणि ज्या वेळेस अंगद मेला, अंगदने आपला देह सोडला, त्यावेळेस त्याच्या पायातली ही वनस्पती कुठं फेकून द्यायची. मग हनुमंतराय हे चिरंजीव आहेत, बजरंग बली हे चिरंजीव आहेत. आज कलियुगामध्ये फक्त 3च शक्ती काम करतात, एक देवी, गणपती आणि बजरंग बली. या 3च शक्ती विराजमान आहेत या कलियुगामध्ये, त्यांचा जास्त पावर आहे. तर त्या हनुमंतरायाने या पांढरीमध्ये निवास केलेला आहे. आजही पांढरीच्या वनस्पती विधिवत काढून आणली पाहिजे आणि व्यवस्थित तिचा वापर केला पाहिजे. स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये मोरे गुरुजी असतील, देसाई काका असतील, त्यांनी तुम्हाला जबरदस्त अशी माहिती सांगितलेली आहे. अनेक लोकांचे पांढरीच्या काठीवर व्हिडिओ आहेत, पण त्यांना जंगल माहित नाही, पांढरीची काठी माहित नाही, पानं माहित नाही. आपला व्हिडिओ बघा, पांढरीची काठी तुम्हाला सर्व झाड दाखवलेले, पानं दाखवलेले, जंगल दाखवलेले, सगळं दाखवलेले. तर असा ह्या पांढरीच्या काठीचा उपयोग आहे. आणि ना मी पाडे मामाला ओळखत होते आणि या मामांचे पण मी व्हिडिओ पाहिलेले होते. त्यांना मी अचानक पाहिल्यानंतर मला खरंच लई म्हणजे खूप खूप आनंद झाला बरं का, आणि मनाला लई भारी वाटलं. आपल्याकडे ना सर्व औषध भेटतात, मुतखड्यावर भेटतं, मुळव्याधावर भेटतं, रक्तातला ब्लड कॅन्सर असेल, मणक्याचे गॅप असतील, सांधेवात असेल, असे आयुर्वेदिक औषधं आपण तुम्हाला देतो. फक्त तुम्ही कुरिअरचा खर्च द्यायचा, तुम्हाला औषधं विनामूल्य दिले जातील. हा, लय भारी वाटलं बरं का दोघांना बी भेटून, आणि एवढ्या लांबून आल्याबद्दल तुमची मनापासून आभारी दोघांची. सेवा हाच धर्म आहे माणसाचा. हा, स्टॉप करा, बस. नाही नाही, येतं ना. येते ना. हा, पण दीदीला जरा लावा ना, तुम्ही आपण चालू केलाय कट करून टाकते मी, edit करते. का बरं? तशी टाकते काय असं. हा, काय होतं त्याला? काय तर आपण थोडी असं काही वाईट आणि ना मामा घरी आल्याबद्दल त्यांना ना टावेल टोपी आणली बरं का. आपलं फुल नाही, फुलाची पाकळी पाहून छान. काही गरज नव्हती ताई आणायची, परंतु आता नाही हो, तुम्ही एवढ्या लांबून आलेले, मनाला तेच भारी वाटलं. अहो, माणसाने सेवा करणं हाच माणसाचा धर्म आहे. कुणाच्या तरी आपण कामी आलो, मरून गेल्यानंतर काय राहणार आहे? बघा, माझ्यामुळे तुम्हाला दर्शन झालं. नसते आले, आता तुमच्या दोघांची जोड असल्यामुळं तुम्ही आले. पाया पडा, राम राम नका घालू, मोठे आहेत आपल्यापेक्षा ते, मानानी ज्ञानानी. नाही, पडू द्या पाडे मामा, पडू द्या. धरा, मला पण पडू द्या. पायजानू पाया पड बाबांच्या, पाया पड. लेकरांना लहानपणापासूनच वळण लावावं लागतं. पाया पडण्यामागं बी शास्त्र असतं. पुण्यवान माणसाच्या पायाला डोक्याचा स्पर्श झाला नाही तर पंढरीच्या लोकांना अभिमान पायाला
यांना कसे देवा वापरायचे जगतात नाही माणसामध्ये. जानू माझं सर. जानो ते काटे पूजा करू लागा आईला तुझ्या चालतंय. दिल्या का गायत्री मंत्राचा गायत्री वापरा जप करा. मस्त काटे कंपनी देतात गायत्री मंत्र माहिती ना? तरी जर वाटलं काही शंका आहे दूध बैलाचा करणे काउंटर झालाय त्याचा एक कोपरा काढायचा हा. गावात घ्यायच्या गोमूत्रामध्ये उघडून अर्धा चमचा एक दिवस कंटिन्यू जर पेया दिला असं का तुम्ही काही वेळेस केलं तर कुठं जायची गरज नाही तर तुम्हाला बाबा कुठं तांत्रिक जायची गरज नाही. तुमच्या शरीरातले सगळे नकारात्मक ऊर्जा सगळी मनाने निघून जाणार आहे. एकदम शरीर जन्माण्यासारखं एकदम निर्मळ होणार आहे. एवढं ही मूल्यवान करायचं एवढं कमी आहे वनस्पतीचं. फक्त पोटून अर्धा चमचा घ्या. जर काय असलं तर पांड्याचे कशा म्हणून घ्यायचं का अंगात आपल्याला? अंगात आल्यासारखं होईल. भूत बैलात असलं तर निघून जाणार अर्ध ही काय एक तरच करते? निघून फक्त जाईल. संरक्षण करते अशी आपली. संरक्षणासाठी चालते. एखादी वाईट नजर पडली. वाईट. एखाद्या माणसाला काहीच येत नाही. हा बघा, एखाद्या माणसाला काहीच येत नाही, पण त्याची नजर वाईट असते. नजर वाईट जरी असेल तरी ते दगड फुटतील. दगड पडते नजर. इतकी नजर त्याच्या अंगावरती पडते. म्हणून मग तशी नजर दोष लागत नजर नाही. दोष लागलेला नळ लागायचा नाही. ही काय तुम्हाला होती? बाळासाहेब ठाकरेंकडे होती. हा. त्यांच्या हातात हा, काय पाहिलं ना बरेचसे व्हिडिओ मध्ये पाहिलं हा. पाहिलं. त्याच्या हातात पांढरीचीच काठी होती. हा. पूर्वी ऋषी मुनीच्या तपश्चर्या करायचे, हा. त्याच्यामध्ये म्हणजे कंपाऊंड हा. करायचं. ह्या पांढरीच्या काठीचं जायचं. हा हा. लय व्हिडिओ मध्ये आणि पाहिलं ही होतं. नुसती माहिती सांगत नाही, तर हा माझा स्वतःचा अनुभव आहे. हो. हा. मी स्वतः जंगलात राहतो, स्वतः वापरतो. हा. आणि अनेक लोकांना त्याचा रिझल्ट पण आलेला आहे. आता आपण ऑनलाईन पाठवतो, कर्नाटक असेल, आंध्र, गुजरात, बाहेर पाठवले आपण. पाठवते ती बुद्धी काढलेली. हो. बर चला पाडे मामा हे मामा दोघं पण आले, मनाला लय भारी वाटलं. आणि दोघांचे पण चॅनलला सपोर्ट करा, दोघांचे पण चॅनलचे व्हिडिओ बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा सगळ्यांनी. हो, कारण तुमचं तुमच्या चॅनलचं नाव काय? माझ्या चॅनलचं नाव आहे घरगुती उपाय. आणि मामा तुमच्या घरचा वैद्य. मराठी चॅनल हा. घरचा तंत्र अशी तंत्राची अलग आहे तुम्हाला वेगळी भेटते. नाही, आपलं एक channel आहे घरगुती उपाय. माहिती लोकांच्या सेवेसाठी आपली ही परंपरा हो. परंपरा. म्हणजे पूर्वजाकडून जी परंपरा आलेली आहे, वनस्पती आज कसं आहे, परंपरेनं चालत आलेल्या वनस्पती लोप पावत चाललेले आहेत. ही ज्ञान कुठे आणि याची बाळगणं पुढच्या आपल्याला पिढीला याचं पाहिजे. ज्ञान राहावं त्याच्यासाठी आपण हा चॅनल बनवलेलं आहे. लोकांचं त्याच्यामधून जनहित व्हावं, जनकल्याण व्हावं. सामान्य एखाद्या माणसाला औषध नाही भेटत, त्याने झाड पाडायचं, ते औषध उपाय जर केला तर तो 100% नीट होणार. हो. गॅरंटी देतो आपण 100% वनस्पतीमध्ये तेवढा हा, वनस्पतीमध्ये पण तेवढा power. त्याच्याला जाणकारी त्याच्यामध्ये जानकारी. त्याच्यासाठी श्रद्धा पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे. हा. आणि ज्याच्याजवळ श्रद्धा आत्मविश्वास असेल तर ते खायचं पण खायचं करायचं पण ते नाही त्याला. हा. तुम्ही डॉक्टर काय गेले, सलाईन लावणार आणि गोळ्या औषधच नाही खाल्ले, तुम्ही नाही घेतलं. तसंच आहे वनस्पतीचं पण. वनस्पतीचं आहे. पण चला बाय सगळ्यांना. सगळ्यांना, हा.